आमचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी, आपले महामहिम राज्यपाल तसंच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे जी, केंद्रीय उपस्थित असणारे दोन्ही कॅबिनेट मिनिस्टर, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, विधिमंडळातील सर्व सहकारी, उपस्थित पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे बांधव, महिला, भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आता आल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी इथं काय उद्याच्याला होऊ पाहतं याबद्दलची सगळी माहिती घेतली। त्यामध्ये थोडंसं वाढवण बंदर होत असताना काही जणांचा त्याला विरोध आहे, त्याबद्दलच्या बातम्या आपण ऐकतो। मला तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि पालघरवासियांना सांगायचं की बाबांनो, विकास करायचा असेल तर कुठेतरी 2-3 पावलं पुढे मागे सरकावं लागतं। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी सांगतो की इथल्या एकाही बांधवाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा त्यांचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही। त्यांना अतिशय योग्य पद्धतीनं पुढच्या पिढ्यानपिढ्या मदत होईल अशा प्रकारची भूमिका ही राज्य सरकार देखील या बाबतीमध्ये घेईल। आज इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदी साहेबांनी स्वीकारल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये भारताच्या केंद्राच्या कॅबिनेटमध्ये पहिल्याच मीटिंगमध्ये 76,200 कोटी रुपयाचं हे पालघरचं आपलं वाढवण बंदर त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलं। काल परवाच्या कॅबिनेटमध्ये दिघीला पण अशाच प्रकारे पंतप्रधानांनी मदत केलेली आहे। अतिशय बारकाईनं पंतप्रधानांचं संपूर्ण देशावर लक्ष आहे। मोदी साहेबांचं नेतृत्व पूर्ण देशामध्ये भौतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास कसा होईल याच करता प्रयत्न ते करतायत। आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल 35 वर्ष हे वाढवण बंदर व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला होता, परंतु ते स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं हे कदाचित कुठेतरी इतिहासात लिहिलेलं असेल आणि तो दिवस आज आपल्याला मिळाला आहे। ह्याच्यातून 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे। ह्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या पालघर जिल्हा, आदिवासी जिल्हा, ह्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची चालना मिळणार आहे। जगातल्या 10 बंदरापैकी हे एक महत्त्वाचं बंदर उद्याच्या काळामध्ये होणार आहे। विचार करा, जगातल्या 10 बंदरापैकी हे एक बंदर असणार आहे आणि त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा संपूर्ण भारताला होणार आहे, महाराष्ट्राला होणार आहे, आपल्या पालघरला होणार आहे। हे आपण कोणी विसरता कामा नये। मित्रांनो, जाता जाता एकच सांगतो, आता ज्यावेळेस मुख्यमंत्री पंतप्रधान महोदय माहिती घेत होते, इथं मत्स्य पालन हे देखील करतायत। आता काही शेतकऱ्यांशी ते बोलत होते, त्याच्यात महिला होत्या, त्याच्यात पुरुष होते। लातूर, कोल्हापूर, नांदेड, पालघर आणि माझं वसई कोळीवाडा इथली त्याच्यातली मुलं आणि महिला हे त्याच्यात काम करतायत। आता कोल्हापूरच्या आदित्य खैरमोडेंनी सांगितलं, बुदरगडचा मुलगा BSc फिजिक्स झालेला, 14 गुंठे जागा, वर्षाला 18 लाख रुपये तो कमवतो, खर्च वजा जाता 8 लाख रुपये त्या मुलाचा फायदा होतो। अशा पद्धतीने एक नवीन मत्स्य व्यवसायाच्या निमित्तानं कार्यक्रम केंद्र सरकारने, राज्य सरकारने आपल्याकरता आणलेला आहे। समुद्रापासून 10 किलोमीटर आतमध्ये हे बंदर होणार आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे। कृपया कुणी याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। आज प्रधानमंत्री जी, आपके मार्गदर्शन में हम राज्य के नागरिकों को अत्याधुनिक विश्व स्तरीय बुनियादी ढांचा प्रदान करने के प्रयासों का अंजाम दे रहे हैं। हम इस बात का पूरा ध्यान रख रहे हैं कि
जो इंफ्रास्ट्रक्चर बनाया जाएगा वह गुणवत्तापूर्ण और सुंदर होगा। प्रधानमंत्री जी, वर्ष 2047 में देश अपने स्वतंत्रता की शताब्दी मनाएगा। उस समय विकसित भारत के निर्माण में महाराष्ट्र की बड़ी हिस्सेदारी होगी, ऐसा विश्वास मैं आपको देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं। आप सभी को धन्यवाद। आदरणीय प्रधानमंत्री जी की तहे दिल से स्वागत और बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।